आहे हा पुढं तर वेदू कसं वाटते आल्यावर? चांगलं वाटतंय. हॅलो गाइज, वेलकम टू माय ब्लॉग जिसका नाम है समीर कमरे ब्लॉग. तर आज आपण चाललो आहे शंकर महाराज माठामध्ये. तर हे धनकवडीमध्ये लोकेशन आहे. तर बघत राहा ब्लॉग. आणि आता कडू पण येतोय, पन्नू पण येतोय आणि आपला आदेश पण आलेला आहे आणि वेदू पण आहे आपल्यासोबत. तर जाऊया आता आपण, तुम्हाला दाखवतो. तर आता आपण आलेलो आहे शंकर महाराज मठ धनकवडी इकडं आपण आता आलो आहे. तर अशी काहीतरी कामाने महाराजांची, तुम्हाला दिसत नसेल, एक सेकंड. असे काहीतरी कामाने आणि आपला कडू आणि पनू ते दोघं पण आले नाही. त्यांचं काहीतरी काम निघालं होतं आणि आपल्यासोबत आहे आदेश आणि वेदांते. तर आता सध्याच्याला आम्ही तिघंजणच आलो आहे. तर जाऊयात पुढं. आता आपण आलो होतो, वेदू पण आहे, आदेश पण आहे. असं काहीतरी कात्रजला जायचा रस्ता आहे हा पुढं. तर वेदू कसं वाटते आल्यावर? चांगलं वाटतंय. तर जाऊया आता. हा वरचा काहीतरी भारती विद्यापीठला जातो रस्ता, आणि खाली काय माहीत नाही, आयडिया नाही. आणि कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इकडं पण खूप भारी केले, पालखी वगैरे दाखवलेली आहे. असे पुतळे लावलेत. आणि इथं गणपती अप्पा आहे. गणपती अप्पा मोरया. आदेश दर गुरुवारी असता ना? दर गुरुवारी तर आदेश येतोच. आपण पहिल्यांदा आलोय. असं काहीतरी आहे इथं स्टॉल वगैरे. आपण पण लागूया लाईनीत. जमलं तर दर्शन करून घेऊ, नाही तर बाहेरनं पाया पडूया. आणि आतमध्ये काहीतरी आदेश इथं आतमध्ये मोबाईल अलाउड नाही ना? आतमध्ये नाही, गावावर बशी नाही, इथं मोबाईल अलाउड. इथं अलाउड आहे बाहेर, तर आतमध्ये अलाउड नाही. कारण की आदेश दर गुरुवारी येतं आणि त्याला इकडचं सगळं काय माहिती आहे. जाऊया. चांगलं वाटतंय ना तो. एका जागेच ठेवा. तर बघूया लाईनीत थांबायचे का नाही. असं काय ते पाय धुवायला आहे, पाय वगैरे धुवू. बघूया.
वेगळे वेगळे रस्ते आहे का? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तिकडे नाही बघणार. तो असे काहीतरी भजन आरती आहे इथं. सगळेजण बसलेत. आता आपण बघूया तिकडनं. पाया पडतो. फोन वगैरे अलाउड नाही आहे का? तर गाईस इथं काय फोन वगैरे अलाउड नाही आहे. तर बघूया, तुम्हाला दाखवतो नंतर. दर्शन करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर काही दर्शन वगैरे करून झालेलं आहे आपलं. तर आतमध्ये गर्दी पण खूप होती आणि तुम्हाला दाखवलं पण होतं. तिकडं कॅमेरा शूटिंग अलाउड नव्हती. तर बघूया आता. तर दर्शन वगैरे करून व्यवस्थित झाले आणि तुम्ही पण या, विजिट करा. खूप मन प्रसन्न होतं. आणि इकडं धनकवडीमध्ये मंदिर आहे, तुम्ही पण नक्की विजिट करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग वगैरे आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भावाला मोठं करा. बाय.